नमस्कार मित्रांनो, आपल्या स्पाइन अवेअरनेस सिरीजमध्ये आपण आज बोलणार आहोत ऑस्टिओपोरोसिस आणि बोन हेल्थ. ऑस्टिओपोरोसिसमुळे मणकादुखी किंवा बोनला काय त्रास होऊ शकतो. सर्वात पहिले आपण जाणून घेऊ ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय. यंग माणसाचा हा मणका आहे किंवा मुलांचा आहे ते पडतं आणि उठून धावायला लागतं. पण जेव्हा 45-50च्या नंतरची लेडीज महिला असते आणि 50-55 नंतरचा पुरुष जेव्हा ते पडतात किंवा काही मार लागतो किंवा झटका लागतो, हा क्रॅक होऊ शकतो, याला फ्रॅक्चर होऊ शकतो. आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे बोनचं वीकनेस, ब्रिटल बोन होणे, याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. डायग्नोसिस कसं करायचं तर एक जनरली ओव्हरऑल एक्सरेवरती पण कळू शकतं, पण डेक्सा स्कॅन हे गोल्ड स्टँडर्ड आहे. कारण आजकाल ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट खूप चांगली आली आहे. काही मेडिसिनने आपण त्या बोनला स्ट्रॉंग करू शकतो, काही मेडिसिननी बोनची जड किंवा रिसॉप्शन हे कमी करू शकतो. तर आज त्याला ट्रीटमेंट चांगली आहे. डोंट निग्लेक्ट, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आणि इट्स अ सायलेंट किलर असं म्हणतात. आमच्या मेडिकल पुस्तकामध्ये त्याचं नावच असं दिलं. त्यामुळे डोंट निग्लेक्ट, बी हेल्दी, सनलाईट, डेलाईट, गुड फूड हॅबिट्स, विटॅमिन डी, all these things are very important for your spine and bone health. Thank you.